नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। जामली नाका में अतिक्रमण विवाद ने लिया हिंसक रूप। सड़क पर सब्जी बिक्री का विरोध करने पर दुकानदार की पिटाई। जामली नाका क्षेत्र में सड़क पर सब्जी विक्रेताओं द्वारा किए जा रहे कथित अतिक्रमण को लेकर विवाद हिंसक हो गया। सड़क पर सब्जी बिक्री का विरोध करने वाले एक स्थानीय दुकानदार के साथ मारपीट किए जाने की घटना सामने आई है। इस घटना के बाद क्षेत्र में तनाव का माहौल है और सड़कों पर बढ़ते अतिक्रमण को लेकर प्रशासन की भूमिका पर भी सवाल उठने लगे हैं। प्राप्त जानकारी के अनुसार जामली नाका परिसर में प्रतिदिन तड़के सुबह से कई सब्जी विक्रेता सड़क किनारे अपना व्यवसाय लगाते हैं। स्थानीय लोगों का आरोप है कि इससे सड़क का बड़ा हिस्सा घिर जाता है और यातायात व्यवस्था प्रभावित होती है। इसी मुद्दे को लेकर क्षेत्र के व्यापारी धन्य कुमार साखरे ने अपने दुकान के सामने सब्जी की दुकानें न लगाने और सड़क को अवरोध मुक्त रखने की मांग की थी। बताया जाता है कि धन्य कुमार साखरे A1 नामक दुकान का संचालन करते हैं। उनका आरोप है कि दुकान के सामने सब्जी विक्रेताओं के बैठने से ग्राहकों को आने जाने में कठिनाई होती है और व्यवसाय भी प्रभावित होता है। इसी बात को लेकर हुए विवाद ने अचानक उग्र रूप ले लिया और कुछ लोगों ने कथित तौर पर उनके साथ मारपीट की। इस हमले में धन्य कुमार साखरे घायल हो गए। घटना के बाद स्थानीय व्यापारियों और नागरिकों में नाराजगी देखने को मिली। उन्होंने थाने महानगर पालिका के नौपाड़ा प्रभाग समिति के अतिक्रमण विभाग से सड़क पर किए जा रहे कथित अतिक्रमण के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की है। नागरिकों का कहना है कि सार्वजनिक सड़कों पर अनियंत्रित रूप से व्यवसाय किए जाने से न केवल यातायात बाधित होता है, बल्कि ऐसे विवादों को भी बढ़ावा मिलता है, जिससे स्थानीय लोगों ने प्रशासन से मांग की है कि सड़क किनारे होने वाले अतिक्रमण पर नियमित कार्रवाई की जाए और यातायात व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए प्रभावी कदम उठाए जाए। उनका मानना है कि समय रहते सख्त कार्रवाई होने पर भविष्य में इस तरह के विवाद और हिंसक घटनाओं को रोका जा सकता है। तर आम्ही इथे 40 वर्षापूर्वी मी धन्यकुमार साखरे 40 वर्षापासून इथे धंदा करतो। इथे माझा वडापावचा धंदा आहे। ही बाई वत्सला बजवन भुजबळ, हिचा पण 40 वर्षापासून धंदा आहे इथे। ही इथे भाजी विकते। ही भाजी विकवायला इथे खाली बसली, हे आजूबाजूवाले फेरीवाले तिला मारतात। त्यामुळं आम्ही त्यांना प्रश्न विचारला, का रे तिला मारता दिवसभर? त्याच्यावरून त्यांनी शिवीगाळ चालू केली, शिवीगाळ करायला लागले। तिला म्हणलं चालू कंप्लेंट देऊ आपण। कंप्लेंट दिली, आम्ही कंप्लेंट दिली बाईची आणि या बाई तिथून आलो, साहेबांनी कंप्लेंट घेतली, आम्हाला पाठवलं परत इथं आल्यावर ह्या लोकांनी डायरेक्ट येऊन मारायला लागले, का कंप्लेंट केली म्हणून। कंप्लेंट दिली म्हणून त्यांनी आम्हाला मारला। हे सगळे 5-6 जण होते इथे, 5-6 होते। त्यांनी पोलीस स्टेशनला गेलो, परत आम्ही कंप्लेंट केली मला मारल्यावरती। त्यांनी कंप्लेंट घेतली, मेडिकलला पाठवलं मला, यांना नेलं आणि परत मग आमच्या बरोबर सोडलं। 4 टाके पडलेले आहेत मला इथे। या बाईला कंप्लेंट दिली म्हणून आम्हाला मारलं। कंप्लेंट का दिली तुम्ही म्हणून। धन्य कुमार, आपल्या घटनांचे कंप्लेंटचे पेपर आपल्याकडे आहेत का? हो, कंप्लेंटचे पेपर आहेत। दाखवा जरा। कंप्लेंट नंतर त्यांनी घेतली, आमची पण घेतली। हे बघा, हे नंतर परत जाऊन आम्ही कंप्लेंट केली, त्याचे हे पेपर आहेत। पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी आपली काहीतरी कारवाई केली थोडीफार तातुरमातुर, त्यांना पण लगेच साधे कलम लावले आणि सोडून दिला। नंतर त्यांना संध्याकाळी लगेच सोडलं पण त्यांना। त्याला हे जे ट्रॅफिक लागते ते समोर तुमच्या काय त्याचं इथे आम्ही त्यांना सगळं सांगितलंय, ट्रॉफिक लागते, ट्रॉफिक वाल्यांना दिलंय, पोलीस कमिशनरला दिलंय, महापालिका कमिशनरला अर्ज दिलाय, पण कोणीही काही कारवाई केलेली नाही। इथे जर कोणी 2 माणसं थांबले भाजी घ्यायला तर त्यांची गाडी का लागली म्हणून त्यांना सुद्धा मारझोड करतात आणि मारायला उठतात। लेडीज काही घेत असतील तर लेडीजला सुद्धा मारण्यासाठी उठतात ते लोक। म्हणजे आपल्या माझं नाव काय आपल्याला माहिती का? कोणाचं? तुम्हाला मारलेले राजू म्हणून इथे लावतो धंदा, राजूचा त्याचा धंदा आहे आणि इथे त्याचे भाचे इथं 5-6 त्यांनी मिळून मारला। तर हे पोलिसांना पण कंप्लेंट केले, महानगरपालिकेला पण कंप्लेंट केले आणि हे ट्रॅफिकला कंप्लेंट, ते काय काही कारवाई केली नाही त्यांनी। हे बघा, हे आमचे पहिले पेपर आहेत कारवाईचे, हे आपले दुसरे दाखवायचे। पण आहे ना। हे बघा, हे आम्ही कंप्लीट केलेले आहेत, त्याच्यावर स्टॅम्प आहेत, पोलीस कंप्लेंट वगैरे केलेले आहेत।
ट्रॉपिकला वगैरे सांगितलेलं आहे सगळं, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर. ट्रॉफिकवाले आले नाही, कमिशनर ऑफिस, ठाणे नगर पोलीस स्टेशन किंवा महापालिका कोणीही त्यांना काही कारवाई केली नाही. यांच्या मुळात कोणाचा हात आहे यांच्या डोक्यावर ते समजत नाही. महापालिकेचा आहे की आणखी कोणाचा आहे, त्यांचे कोण आहे दाका माफिया गुंडा, त्यांचे कोण हात आहे ते समजत नाही. महापालिकेचे जावं आहेत हे लोक. या शासनाला फक्त आपलं काय सांगायचं आहे? आता यांनी यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही स्वतः उपोषणाला बसणार, कारण यांची दादागिरी खूप पडली. अशा या दादागिरी म्हणून फेरीवाल्यांमुळे मागे सुद्धा एक रवी परदेशी म्हणून त्याचा एक खून झालाय. उद्या माझाही यांच्यावर खून होऊ शकतो. माझ्या जीवाला पण यांच्याकडून धोका आहे. माहित सांगतो यांच्यावर किती गुन्हा दाखल आपल्याला माहिती आहे? यांच्यावर पहिले पण रॉबरीचे वगैरे गुन्हे आहेत. यांच्यावर रॉबरी केलेले आहेत, गावावरून आले आहेत, गावी काय त्यांच्यावर गुन्हे असतील. हे सगळे यूपी वाले आहेत सगळे. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।